नमस्कार मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी लागणारे कागदपत्रे व अर्ज नमुना याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये संपूर्ण राहा, व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जिल्हा परभणी यांच्यातर्फे काढण्यात आलेली आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहेत. फॉर्म 31 जानेवारी 2024 पर्यंत भरू शकता. तर अर्ज विक्री आणि सादर करण्यासंदर्भात संबंधित गावचे तालुक्याचे तहसील कार्यालयात तुम्हाला जमा करायचा आहे. एकूण 9 जागेसाठी हे जी काही जाहिरात आहे किंवा अर्ज मागवण्यात येत आहेत. तर हे रास्तभाव दुकान जाहीर प्रकटन गावच्या ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तलाठी कार्यालय प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे. जागा पाहू शकता. याच्यामध्ये परभणी, पालम तालुका आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी आहे अनुक्रमे एक जागा. त्यानंतर पुढे जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ या ठिकाणी सुद्धा जागा देण्यात आलेल्या आहेत. 3, 1, 1, 2, 1 अशा पद्धतीने एकूण जर जिल्ह्यातील जागेचा विचार केला तर एकूण 10 जागेसाठी इथे जी काही जाहिरात आहे हे असणार आहे. तर यामध्ये अर्जाचा नमुना संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जी काही NIC वेबसाईट आहे त्यावरती उपलब्ध आहे. स्वयंसहायता गट, सहकारी संस्था यासारख्या सार्वजनिक संस्थांना किंवा सार्वजनिक यांनी जाहिरात प्रकटनात नमूद केलेल्या इतर आवश्यक कागदपत्रासह विविध नमुन्यातील लेखी अर्ज संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत. विलंबाने सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा. आता हा आहे अर्ज जे काही नमुना आहे याच्यावरती गावाचं नाव, रद्द केलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव, अर्जदाराचे खालीलपैकी कोणत्या प्रवर्गात मोडतो. तर अर्ज करण्यासाठी या 4 प्रवर्गापैकी एक प्रवर्गामध्ये असणं गरजेचं आहे. नोंदणीकृत सहकारी संस्था, पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट किंवा या ठिकाणी जी काही नोंदणी झालेली आहे महिला स्वयंसहायता बचत गट, महिलांच्या सहकारी संस्था. त्यानंतर अर्जदारांचे नाव, अध्यक्षांचे नाव, त्यानंतर नोंदणी क्रमांक, नोंदणी प्रमाणपत्र वगैरे आणि जे काही सर्व सदस्य आहेत गटामधले त्यांचे सर्वांची नावं, पदनाम, पत्ता आणि स्वाक्षरी त्यांची सर्व माहिती द्यायची आहे. संपूर्ण जे काही सदस्य असतील आणि बाकीची सुद्धा इतर माहिती आहे ती तुम्हाला सुद्धा द्यायची आहे. तर संपूर्ण जी काही आहे ती माहिती वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर ₹75 चलनाची प्रतसुद्धा सोबत जोडणं गरजेचं आहे. जी काही महत्त्वाची माहिती आहे त्या फॉर्मवरती नमुन्यावरती सर्व भरायचे. खाली आल्यानंतर स्वाक्षरी करायची आहे, नाव लिहायचं आहे आणि जे काही प्रमुख असेल त्यांचे नाव आणि स्वाक्षरी इथे राहणार आहे, जे काही गटाचे प्रमुख असतील त्यांची. त्यानंतर शपथपत्रामधली माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर सोबत जोडावयाच्या कागदपत्रामध्ये गटाच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, गटातील सर्व सदस्यांची नावे असलेले सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राची प्रत, गटातील प्रमुख व इतर सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत, जागेची प्रत, गट सुरू झाल्यापासून दिनांकापर्यंत बँकेच्या पासबुकची प्रत, कर्ज व्यवहाराची, त्यांच्या 3 वर्षाची तक्ते, लेखापरीक्षणाबाबत आणि ₹100 बॉन्ड पेपरवरील गुन्हा दाखल नसल्याबाबत शपथपत्र, ₹75 चलना प्रत आणि भाड्याने असल्यास भाडे पावती. तर अशा पद्धतीची मित्रांनो संपूर्ण अशी माहिती होती. एकंदरीत आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.